जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण जे आता बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसामध्ये हवामान कसं राहणार आहे. तर बघा मित्रांनो, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये डेली हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन HGTechVT.in असं सुद्धा सर्च करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती ओपन करायची. ओपन केल्यानंतर तिला जे ते थोडं स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करता तुम्ही जे ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊन जाताल आणि तुम्हाला डेली जे ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं जे ते मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण जे आपल्या आजच्या जे ते सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, मान्सून पूर्व पाऊस या तारखेपासून पूर्व मोसमी पावसास सुरुवात होणार आहे असे पंजाबराव डक जे ते असे बोलत आहेत. तर बघूयात आता मान्सून पूर्व पाऊस कधी आहे. तर बघा मित्रांनो, पंजाबराव डक यांनी आधीच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिलपासून राज्यातील हवामान कोरडे झाले आहे आणि डक यांनी दिलेला मागचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला असून राज्यात गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी गारासह पाऊस झाला. 30 एप्रिलपासून राज्यातील हवामान कोरडे झाले असून उन्हाचा चटका वाढला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी आज नवीन अंदाज दिला असून या अंदाजामध्ये त्यांनी पुन्हा 7 मे पासून मान्सून पूर्व पाऊस सुरू होईल असे सांगितले आहे. 7 मे ते 11 मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील तसेच विजांच्या कडकडाटासह गारपिटांचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. तर राज्यात 7 मे ते 11 मे दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काढणी 7 मे पर्यंत जे ते पूर्ण करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला काही हवामान अंदाज होता मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.